आपल्यासोबत आहेत ज्यांनी या मंजुरीसाठी अथक प्रयत्न केलेले आहेत गेली अनेक वर्ष। विनोद तावडे सर, खूप खूप अभिनंदन आजच्या या निर्णयाबद्दल। खरंच आहे, मराठी भाषिकांसाठी हा मोठा निर्णय आहे। ज्यावेळी मी मराठी भाषा मंत्री होतो त्यावेळी सगळे पुरावे आपण त्या काळात सगळे दिल्यानंतर ती प्रोसेस सुरू झाली आणि आज ती प्रक्रिया पूर्ण झाली। मराठी भाषेला हा जो दर्जा आज मिळालेला आहे, मला असं वाटतं तमाम महाराष्ट्रासाठी आनंदाचा विषय आणि जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तो याने खूप आनंदित होईल। केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली, म्हणजे हा प्रस्ताव मान्य झाला की याच्या पुढे आणखीन प्रशासकीय मंजुरी याच्यासाठी लागतील? याची प्रक्रिया पूर्ण झाली की व्हायची आहे? प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कॅबिनेटचा निर्णय होतो आणि आता पुढे जी अंमलबजावणी कशी व्हायची त्याची सगळी डिटेल्स ठरतील। पण हा निर्णय होणं महत्वाचा होता आणि तो झालाय, याचा खूप आनंद आहे। बरं, याच्यानंतर मराठीसाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी या निर्णयानंतर आपल्याला केंद्राकडनं अपेक्षित आहेत आणि त्या लवकरात लवकर होतील असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की यासाठी लागणारा मोठा निधी आणि योजना या लवकर बनली, ज्याचा मराठी भाषा ही अधिक आपण लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू आणि त्याचा खूप मोठा लाभ आपल्याला होताना दिसेल। सध्याच्या काळात तुम्हालाही कल्पना आहे, बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा तुम्ही याबद्दल बोललात, आपण सगळेजण मराठीबद्दल फार चिंतित आहोत आणि त्यामुळेच या वेळेला येणारा हा निर्णय आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे। सर, धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधलात आणि तुमची सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।